मग त्यांनी काय सांगितलं, आणि इथले लोक काय करतात तर उदरनिर्वाहासाठी श्राद्ध पक्ष हा धंदा झालाय आता. हा विचार कोणी करत नाही, करणाराही करत नाही आणि सांगणाराही करत नाही. यजमानही करत नाही आणि जो सांगायला येतो तो पण नाही करत. त्याच्यामुळे काय होतं, ते आत्मे सगळे अडकून बसलेत तिथे. पुढे जाता येत नाही, जन्म घेता येत नाही. मग ते कटकट करतात तुम्हाला, म्हणून तुम्हाला सुखशांती लाभत नाही. हे गणित कुणाला माहीत आहे बाहेर? हे गणित आहे दुःखाचं कारण का आहे, त्याचं गणित हे आहे. म्हणून दादांनी पहिल्यांदा काय केलं, मातृपितृ ऋणांबंध सोडवण्यासाठी 21 वर्ष वंशविमोचनाची हवनं केली. ती मुंबई पुणे गोवा केली. आणि त्याचा त्रास होऊ नये म्हणून पहिली 5 हवनं गडावर केली, कल्याणला, दर्ग्याला. आणि तेव्हा एवढं कठीण परिस्थिती होती. थंडीमध्ये गेलं, एक माणूस पोथी विसरला होता आपला गुरुबंधू, तर त्याला गडावरनं खाली पाठवलं आणि दादरला जाऊन पोथी घेऊन म्हणून सांगितलं. आपण केलं असतं? आत्ताची पिढी करेल? म्हणजे पहिल्या लोकांनी जे केलं आहे ते विसरता येणार नाही आपल्याला. मग ते काय म्हणतात की ती हवनं केल्यानंतर, तर काही गोष्टी बोलायचा माझा अधिकार नाही, ऐकलंय मी लोकांच्याकडनं. तर एक बाळेकुंद्रीला मी गेले होते तेव्हा ते गुरुजी सांगत होते, तर पंतांचा भाऊ होता म्हणे मला माहीत नाही, म्हणजे मी दादांच्याकडनं गोष्ट ऐकली नाही. तर त्यांनी काय सांगितलं, पंत हे दत्ता अवतार आहे त्याला माहीत होतं. तर त्याची श्रद्धा अशी होती, भाऊ जरी असला तरी त्याची सेवा केली तर आपण मुक्त होऊ, म्हणून तो पंतांची सेवा करायचा. तर एक साधू आला आणि त्यांनी सांगितलं, तुला ह्या जन्मात मुक्ती नाही आहे, पुढच्या जन्मात मुक्ती मिळणार आहे. म्हटल्यावर तो म्हणाला, हे दत्तावंश असून जर यांची सेवा करून मला मुक्ती मिळाली नाही तर पुढच्या जन्मात मुक्ती मिळाली तर आता जगायचं कशाला, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आणि तो पंतांचं तुम्ही कोणी बाळेकुंद्री बघितलं असेल तर त्या समाधीचं चौकट आहे तिथे तो बसून रोज रात्री पंतांना म्हणायचा, मला मोकळं करा. आता कसं मोकळं करायचं, तौल जरी असले तरी. तर त्यांनी खाली वाकून बघितलं तेव्हा दादा दिसले. मग बाळेकुंद्रीचे कोणते नाही, मुकुंदराव राणे म्हणून दादांची कंपनीचे मालक होते. तर त्या राणेंना सांगितलं की मुंबईत दादा भागवत कोण आहे, त्यांना घेऊन ये माझ्या दर्शनाला. आता एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये दादा भागवत कोण शोधणार? तर ते आपले त्यांचे कोण, त्यांचे असिस्टंट सहकारी. तर ते कोटोपी घालून दुपार त्यांचं हेच काम, ड्युटीवर आलं की बाळेकुंद्री दादा भागवत कोण आहेत त्यांना शोधून. म्हणता एका बाईच्या घरी दादांचा फोटो दिसला. मग त्यांनी विचारलं, हे कुठे राहतात, हे कोण आहेत? तर तिने सांगितलं, दादा भागवत आहे. कुठे राहतात? ती म्हणाली माहीत नाही. मग दुसरं एक कोणतरी भेटलं, त्यांनी सांगितलं दादरला राहतात. मग ते दादांना भेटायला आले. दादा पुण्यात. दादा दुसऱ्या दिवशी येणार होते. मग तो दुसऱ्या दिवशी गेला. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले, मग दादा भागवत वंशविमोचनातून मुक्त करतील असं म्हणून त्यांना पंतांनी दर्शनाला घेऊन यायला सांगितलं. तेव्हा दादा पहिल्यांदा बाळेकुंद्रीला गेले. मग दादा म्हणाले, काय करायचं आहे? तर पंतांनी सांगितलं, असं माझा भाऊनी हे केलं तर त्याला मुक्त करायचं. एवढंच ना म्हणाले, दादा करतो म्हणाले. ते आपल्याकडे वंशविमोचनाची आव्हानं चालू होती म्हणून तो त्याच्यातनं मुक्त झाला. त्याच्यातनं मुक्त झाल्यानंतर पंतांनी प्रसन्न होऊन सांगितलं की नवनाथाची पोथी वाच, त्याचं कारण काम आहे नवनाथांचं, आणि तू इथे राहून सेवा कर आणि हे दत्तप्रेम लहरी घे, आणि याच्या तुला ज्या आवडतील आणि तुझ्या भक्तांना दैहिक आणि आत्मिक विकासाला ज्या उपयुक्त असतील त्या त्यांना चाली लाव. मग दत्तप्रेम लहरी घेतलं. पुण्याहून बाळेकुंद्रीला जाताना वाटेत गाडीमध्ये चाली लावल्या, त्या पंतांना ऐकवल्या, नंतर त्या आरतीमध्ये समाविष्ट केल्या. अशी ती पदर झालेली आहे. एवढी त्याच्या मागची पार्श्वभूमी त्या बाळेकुंद्रीच्या गुरुजींनी सांगितली. खरं कुठं मला माहिती नाही, कारण माझा अधिकार नाही तेवढा सांगायचा. तर त्यांनी असं सांगितल्यानंतर मग त्यांना काळजी किती. तर हे सांगितल्याप्रमाणे
दादांच्या जन्माप्रमाणे दत्तगुरूंची सेवा करायला पाहिजे होती. त्यांनी साईबाबांच्याकडे पाठवलं, त्यांनी हाजीबाबांच्याकडे पाठवलं, हाजीबाबांनी अजमेर शरीफ बाबा आणि यांच्याकडे पाठवलं. अजमेर शरीफ बाबांनी सांगितलं की यातनं हे जर सांभाळायचं असेल तर पंतांच्या आरत्या, म्हणून पंतांच्याकडे गेले, म्हणून पंतांच्या आरत्या म्हणायला लागलो. पंतांच्या आरत्याकडे गेल्यानंतर हे सुद्धा होणार नाही आणि जर पुढच्या पिढीने या त्यांना कळलं नाही तर त्यांनी केलं नाही तर दादांचे श्रम व्यर्थ जातील. म्हणून दादा गोव्याला बसून विचार करतात काय करायचं. तर आपले म्हणजे कसं कनेक्शन असतं. तर आपला एक गुरुबंधू होता, कुठे होता, वायसी पाटील, 32 शिराळ्याच्या जवळ खेडं होतं, तिथे ते राहत होते. तर त्यांना असं वाटलं की आपण जाऊन दादाला भेटावं, म्हणून त्यांनी पुण्याला फोन केला. त्यांनी सांगितलं पुण्याला नाही, गोव्याला आहेत दादा. तो दादा गोव्याला भेटायला गेले. दादानं तो भेटायला गेल्यानंतर दादा गोरक्षनाथांचं आणि दादांचं बोलणं झालेलं. तर ते कुठल्या आईच्यात बोलत होते माहिती नाही. तर दादा म्हणाले काय करायचं, कुठून तरी आल्याशिवाय असं म्हणाले. तेवढ्यात दीपक सांगायला आला की ते वायसी पाटील तुम्हाला भेटायला आले. कसे आले ते म्हणाले, दादा मी इतके पैसे झालो तुम्हाला भेटायला पाहिजे म्हणून, तर मी गोव्याला आलो. गोव्याला आल्यानंतर दीपकला सांगितलं दादानी आण कागद पेन्सिल घेऊन ये आणि मी सांगतो ते लिहि. ते गोरक्षनाथांना काहीतरी पत्र लिहिलं आणि त्या यांना वायसी पाटलांना बोलवलं आणि सांगितलं काय की इथे नाश्ता करा, हातपाय धुवा. तुम्ही का आलात, कशाला आलात, काही विचारलं नाही दादानी. हातपाय धुवा, नाश्ता करा आणि हे पत्र घेऊन गोरक्षनाथांच्याकडे जा आणि ते त्यांच्या पायाशी ठेवा आणि मग घरी जा. तर ते भेटायला आलेले तंद्रीमध्ये त्यांनी काय बघितलं नाही, तर खिशात पैसे किती बघितले नाही. गोव्याला आले, जातानाचे पैसे कमी पडतात म्हणून ते म्हणाले कोल्हापूरला उतरूया आणि कोणा भाऊ बिऊ नातेवाईक आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन जाऊया. त्यांच्या मनात विचार यायला यांनी लगेच दीपकला सांगितलं हे 200 रुपये घे आणि त्यांना सांग डायरेक्ट घरी जा. हे दादांनी पण सांगितलं आणि दीपकनी पण सांगितलं. तर तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले यांना कसं कळलं ते माहीत नाही. म्हणाले जो आशीर्वाद दिला आहे तो डायरेक्ट जायला पाहिजे, मध्ये कुठे जाऊन थांबून जायचं नाही. म्हणून ते वायसी पाटील ते पत्र गोरक्षनाथांच्याकडे दिलं आणि नंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर दादा जेव्हा गोव्याहून बेळगावला आले तेव्हा बापशेट काकांच्या घरी दादा दुपारी जेवण करून आराम करत होते. तेव्हा गोरक्षनाथ आले आणि गोरक्षनाथांनी सांगितलं आपल्याला पंतांच्याकडे जायचं आहे. तर दादा म्हणतात आता यावेळेला गाडी नाही आहे, कसं जायचं पंतांच्याकडे. तर गोरक्षनाथांनी सांगितलं कसं जायचं माहिती नाही तुला, म्हणून एक पाय बेळगावमधनं बायकोन ठेवून दाखवला. ते दादांना असा दरदरून घाम फुटला आणि दादा एकदम ओरडत उठले. तर काय झालं नाही म्हणाले उद्या सकाळी पंतांना भेटायला जायचं. तेव्हा हे सगळं सांगायचा उद्देश काय तर ही पुढची पिढी यांना कळलं नाही काही दादाने काय केलं हे जर कळलं नाही तर ती मुलं काय करतील माहिती आहे का, काही करणार नाही. काही केलं नाही तर दादांचे श्रम व्यर्थ जातील. तर गोरक्षनाथांनी पंतांना सांगितलं हे तुझ्या पदात दादांनी ज्या सिद्धता केलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यात घालूया. कोण हा आरती म्हणेल, तो प्रार्थना म्हणेल, तुम्ही साधना कराल किंवा हे आणखीन काय करतील. तर हा बदल केला की आणि ते गोरक्षनाथांनी सांगितलं सगळं त्याच्यात समाविष्ट केलं. तर हे 85 साली झालं. 85 सालापासून आरती ही साधना म्हणून सिद्ध केली. म्हणून तो चार्ट तुम्हाला दाखवला की त्यांना पंतांच्या आरत्या आपण का म्हणतो. आणि दादा बेळगावला गेले, हे बेळगावला पंतांच्याकडे गेले तेव्हा पंतांनी नवनाथांचं पारायण का करायला सांगितलं तर हे गोरक्षनाथांचं काम नंतर व्हायचं होतं. म्हणून आरत्या आता वाटेल तशा म्हणायच्या नाही आहेत. 85पर्यंत आपण एक गाणं म्हणून म्हणत होतो. मग तबला पेटी ते
नाद ब्रह्म नाही आहे, शब्द ब्रह्म आहे. ते नाद ब्रह्म आहे, त्याच्यात नाही असं नाही आहे, पण नाद ब्रह्म मुख्य नाही आहे. कारण पुढे काम करायचं आहे ते सगळं शब्द ब्रह्माने करायचं आहे. तर दादा म्हणतात जा तुझं भलं होईल असं म्हटलं तरी तेवढा मी सिद्ध होतो. पण तुम्ही डेव्हलप नव्हतात म्हणून तुम्हाला दादानी एक प्रसाद दिला आहे, दादानी काहीतरी दोरा बांधला आहे, दादानी काहीतरी मंगळारतीला सांगितलं म्हणजे काम होईल असं तुम्ही पहिल्या पायरीवर होता. कळलं? हे तुम्हाला सेवकांना पहिल्यांदा समजायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आता ते काय म्हणतात, पण दादा एवढे हे आहेत, दादा कशाला देव म्हणा विभूती म्हणा सगळे, माणूस नंतर कसा वागणार आहे हे त्यांना आधी माहिती आहे म्हणून त्यांनी सगळं आपल्या हातात ठेवलं आहे. हां, आणि ते काय म्हणतात, त्यांनी आसन सिद्ध केलं आहे, तुमची निराकरणं सिद्ध केली आहे आणि गुरुशक्ती कार्यान्वित केली आहे. आपण काय म्हणतो, हा बसला म्हणून कामकाज झालं, तो कामकाज करतच नाही आहे, तो नुसता शरीर आहे म्हणून त्याला किंमत 0.1%, 99.9% गरज त्यांच्या कृपेची, आणि आसन सिद्ध करून ठेवलं आहे, सगळं केलं म्हणून हा कामकाज करतोय. नाहीतर कामकाज एवढं सोपं नाही आहे. कळलं? तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा दादानी 21 वर्षाची मोक्षमोचनाची हवनं करून तुम्हाला दोषमुक्त केलं. हां, त्याला वेळ लागला. ते काय, पंचमहाभूत तत्वाचं शरीर, स्थूल शरीर, म्हणून ते तुमच्या अडीअडचणी निवारण करून तुम्हाला शांत केलं. नंतर दादा काय म्हणतात ते तुम्ही ऐकाल. म्हणून पहिल्या संमेलनाची नोटीस काय आहे, वाचलीत का नोटीस? पहिल्या संमेलनात पांडेकाका कुठे, त्यांच्या घरी हे घेतलं, मुलाखत घेतली तेव्हा सांगितलं होतं. तर पहिल्या संमेलनाचं नोटीस लागली तेव्हा त्यांनी 1 महिना नोटीस पाठवली होती. तर म्हणाले आत्तापर्यंत 25 वर्ष तुमच्या अडीअडचणी सोडवल्या, आता भवितव्यात तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे, म्हणून शिरोड्याला संमेलनं घेऊन तुम्हाला कार्यासंबंधी काहीतरी बोलायचं आहे. तिथे दादानी स्ट्रिक्ट सांगितलं होतं, कोणीही प्रश्न विचारायचं नाही, कोणीही दादांना भेटायचं नाही. फक्त त्यांनी विषय काय ठेवले होते, जीवनामध्ये गुरूंची अत्यावश्यकता का आहे. दुसरं, विज्ञानाचा मानवी जीवनावरती झालेला विपरीत परिणाम जो आपण 3 वर्ष गेल्या करोनापासून बघतोच आहे. हां, आणि तिसरी गोष्ट तुमच्या अडीअडचणीचं निवारण. त्याच्यासाठी तुम्ही सेवकांना जे काही निराकरणं सांगितली तीसुद्धा निराकरणं सिद्ध करून नरसोबाच्या वाडीला श्री गुरूंच्या पायाशी ठेवलेली आहे. तिकडून शक्तिपीठाहून तुमच्या प्रतिमातनं आपण साधना करू, तेव्हा आपल्या कुटुंबाला जेवढी पाहिजे तेवढी शक्ती राहील, बाकी सगळी वातावरण शुद्ध करायला जाईल. आपल्याला शक्ती लागते किती, थोडी लागते, पण ओंकाराने शक्ती, तुम्ही कसाही ओंकार केला तरी ती शक्ती निर्माण होणार. आधी दादाने ओंकार शिकवला नाही, म्हणून दादा काय म्हणतात की विमोचन करून तुमची माध्यमं शुद्ध केली, तुम्हाला 5 स्थानातलं ओंकार केले, सगळे शिकवले. ती स्थूल तेव्हा तुम्हाला स्थूलातनं सूक्ष्म केलं. सूक्ष्म साधना म्हणजे संथेनी साधना शिकवली. पहिल्यांदा नुसतं आम्हाला ओम ओम म्हणा, कसाही ओम म्हणा, पण मग ओम म्हणा म्हणत होती. तिसऱ्या संमेलनापासून साधना संथेनी शिकवली. संथेनी साधना शिकवली ही सूक्ष्म साधना. म्हणजे हे जुने लोकांनी जे केलं सगळं भावनं किंवा ह्याला मदत केली त्यांना 0% काय लाभ. नंतर सूक्ष्म साधना जे शिकायला आली पुढची मुलं म्हणजे आपण, त्यांना सगळ्यांना 50% लाभ आणि आमच्या पुढच्या पिढीला 100% लाभ. आणि यांची जी मुलं होतील ती 100% आता 100% होतील, तेव्हा कार्य सुरू होणार असं दादा म्हणतात. म्हणजे म्हणून ते काय आरतीमध्ये बहु कार्य ते असे पुढे रे आळस झाडून तत्पर वारे. म्हणून ही मुलं शाळी झाली नाही तर यांच्या पोटी जन्माला येणारी ही मुलं म्हणजे काय, पुढची पिढी. म्हणून हा लहान आहे म्हणून समोर बसलाय म्हणून हेच म्हणतो. पुढची पिढी जी आहे ती जर नाही समजली तर दादांचे कष्ट फुकट जातील का नाही. आणि
विमोचन करून काय केलं त्यांनी तर ऋणानुबंध त्या आपण काय म्हणतो गेल्या जन्मी काय पाप केलं होतं म्हणून या जन्माला ते भोगायला लागते. कळतंय का विषय जड होतोय. याच्यापेक्षा सोपं मला मी नाही सांगू शकत. मी माझा तेवढा अभ्यास नाही. तर ते काय म्हणतात आपण म्हणतो गतजन्मीचं काय पुण्य पाप केलंय म्हणून आता भोगायला लागतं असं म्हणतो की नाही. सहज वैतागून म्हणतो आपण. तर ते गेल्या जन्मीचे 2 ऋणानुबंध आहेत ते या जन्मीचं आत्ताचं जीवन कार्यान्वित करत होते. तर या पुढच्या पिढीला ते 2 ऋणानुबंधापासून दादांनी विमोचन करून त्या 2 ऋणानुबंधापासून सोडवलं. म्हणजे यांना पुढच्या पिढीला फक्त 5च ऋणानुबंध येणार. तो सुद्धा मातृपितृत्व सोडवला आहे देवानी गुरु कृपेमध्ये विलीन केला. इतरे जणांसाठी ऋणमोचन केलं. कारण का ऋणमोचन आणि विमोचन याच्यात फरक काय. विमोचन म्हणजे समूळ काढून ते अनुकूल करून दिलं आणि ऋणमोचन म्हणजे काय आता तुम्ही आहात 2 जण तुमचं जर हे होत नाही तर तुम्हाला परत मारायचं नाही परत जन्माला घालायचं नाही असं काही करायचं नाही. आता आहात ते आहात तुमचे ऋणानुबंध कसे अनुकूल होतील एकमेकाला ते ऋणमोचन. कळलं. असा विमोचन आणि विमोचनमध्ये फरक आहे. हे एवढं सगळं अभ्यास करून किती किचकट हे आपल्याच्याने झालं असतं का. आपल्याला आधी दोष आहे हे कळलं असतं का आणि त्याच्यापुढे ते दोष कसे निवारण करायचे त्याच्यासाठी सेवा काय करायला पाहिजे काही पत्ता लागला नसता. ही काळजी देवाला म्हणून त्यांनी सगळं केलं ना. आणि प्रत्येकाचा एक अधिकार आहे. आता ते काय टीचर आहेत हे हा काय इंजिनियर आहे तुम्ही काय डॉक्टर आहात हा काय आणखीन काय वेगळा त्यांचं क्षेत्र मर्यादित आहे. म्हणजे कोणी कमी नाही आहे. म्हणून काल विडा ठेवायला गेलो होती ते मी काय त्यांना सांगितलं प्रत्येक सत्पुरुष जो आहे त्यांनी समाजासाठीच केलं आहे पण एकट्याच्यानी होणार नाही. तेव्हा ते सगळे एकत्र आले आणि आता सेम कंडिशन आली की नाही. आता एकट्याच्यानी काम होणार नाही आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने काहीतरी जर करायचं ठरवलं तर ते होणार आहे. तर ती पुण्याई त्यांची वाट बघती आहे म्हणून ते काय म्हणतात की ती पुण्याई फिरती आहे ती वाट बघती आहे म्हणून आपल्याला जे नवरात्र बसवायला सांगितले ते पूर्ण शक्तीचं बसवायला सांगितलं आहे. आत्तापर्यंत ते तुळजाभवानीचं बसवत होते हा अंबाबाईचं बसवत होता तुम्ही कोणाचं बसवत होता तुमच्या देवीचं ते अंश मात्र नवरात्र बसवत होतं. कळतंय. आता त्या पूर्ण शक्तीला उत्पत्ती स्थितीला सगळे एक झाले. पहिल्यांदा काय होत होतं तुम्ही तुमचा देवधर्म करत होता रूढी परंपरेने ते त्यांचा करत होते हा यांचं करत होते. पण एक देवी प्रसन्न झाली तर दुसरी 2 व्हायला पाहिजे ना. मग तुमची अडचण आली तर हा काय सांगतो मंगळवार कर तुम्ही मंगळवार काम होत नाही कारण तुमच्या देवीचं तत्व वेगळं आहे. इतकं बारकाईने कोणी विचार करत नाही. तो सगळा विचार करून दादांनी विमोचन करून आपली माध्यमं पहिली शुद्ध केली. शुद्ध केल्यानंतर ओंकार शिकवला आणि ओंकार शिकवल्यानंतर पहिलं तुमचं जे दोष आहे ते बाहेर पडण्यासाठी ओंकाराची शक्ती कार्य करत होती आणि ते दोष जेव्हा निर्मूलन झाले असं त्यांना वाटलं तेव्हा त्यांनी पुढचं संमेलन घ्यायची सुरू केलं. तर दादा म्हणतात पहिलं 2 संमेलनामध्ये अविकसित अवस्था म्हणजे आपण आपल्यापुरतंच विचार करत होतो. आता त्यांनी काय केलं 2 जन्म पृथ्वी तत्व एका मुंबईच्या माणसाने मला फोन केला होता. मला म्हणाला 11 वाजता फोन केला तर मला म्हणाला पहिलं पृथ्वी तत्व काढत होतो आणि आत्ताचं पृथ्वी तत्व काढतो त्याच्यात फरक काय. तुम्ही अभ्यास करताना काय फरक माहिती आहे. मी म्हटलं बाबा रे मी बघते आणि मग सांगते. आत्ता 11 वाजता मी तुला बटन दाबून सांग म्हटल्यासारखं मी सांगू शकत नाही. तेव्हा जेव्हा विचार केला तेव्हा दादानी काय केलं 2 त्रिकोण वेगळे केले. गतजन्मामध्ये आता ते स्वतः धारण झाले म्हणजे आपल्याला साधना शिकवली. आता आपण आत्ता आहोत मेलो की हा जन्म गतजन्म होणार ना. मग ह्या जन्मावरती संस्कार केले म्हणजे गतजन्मामध्ये काय होणार तर काय ठेवूया
हे बघ, हे 3 आहेत. हा गतजन्म, हा इहजन्म आणि हा पुढचा जन्म. तर हा जन्म वेगळा केला, इहजन्म गतजन्म वेगळा केला. याच्यामध्ये आपण धारण झाले असं म्हणतात, म्हणजे गुरुकृपा ॲड करून दिली. आता हे झालं, मेलो की हा गतजन्म झाला. मग या जन्मावरती दादा भेटले म्हणून संस्कार केले, म्हणून हा गतजन्म आता नील झालं ना, बॅलन्स. हा बॅलन्स नील झाला आणि पुढील जन्माची तरतूद झाली. तर इतके दिवस काय होतं, फक्त एका जन्माची तरतूद होती. आणि आता त्यांनी काय केलं, जन्मांची, म्हणजे दादा म्हणतात जन्मच यांचे कमी केले तर कर्माचा प्रश्नच येत नाही ना. म्हणून प्रत्येक दीक्षा देताना 3 जन्म वाचवले. आता दीक्षा दिली ही सुद्धा दीक्षेचा अर्थ त्यांनी काय सांगितला आणि बाहेर दीक्षा म्हणजे काय सांगतात, सगळं एक्सप्लेनेशन दिलं आहे. बाहेर दीक्षा आता गुरु करायचे यांनी म्हटलं, 2 विड्याची पानं, सुपारी, दक्षिणा, नारळ दिला, झालं गुरु. दादानी तसं नाही केलं. दादा काय म्हणतात, दीक्षाने काय कार्य व्हायला पाहिजे हा संकल्प आधी गुरूंच्याशी करावा लागतो. कशासाठी करतोय. दादा आम्ही काम करायला गेलो की पहिल्यांदा म्हणायचे, बिनतिकिटाचा प्रवास आहे तुमचा, आम्हाला काही कळायचं नाही. आत्ता ते काय कळतं आहे म्हणा. बिनतिकिटाचा प्रवास म्हणजे काय, तुम्ही जे काय करता ते कशासाठी करता, कशासाठी करता हे सांगावं लागतं, देवाशी बोलावं लागतं, गुरूंशी बोलावं लागतं. आणि मग तो जो हो लोककल्याणाच्या कार्यासाठी किंवा भक्तांच्या कल्याणासाठी करतोय असं जर म्हटलं तर तो संकल्प सिद्ध करावा लागतो आणि तो दीक्षा म्हणून द्यायला लागतो. तर ती दीक्षा त्यांच्या ह्याच्यामध्ये कार्य करते. काय झोपाली डोक्यावरच जाण्यासारखा विषय. मग इतकं एकात गुंतलेलं आहे. आणि दादा एक सांगून असे फिरून परत त्या पॉईंटला येत होते, तेवढं मला नाही येत. तर ते म्हणतात की दीक्षा जर दिली, हां काय काय कोण बोललं, तर जर दीक्षा दिली तर त्या दीक्षेने तुमच्या जीवनात काय कार्य करायला पाहिजे आणि ती दीक्षा तुम्हाला अनेक जन्मपर्यंत तुमच्या रक्षणार्थ तुमच्यासाठी गुरुकृपा आशीर्वाद म्हणून ती शिल्लक राहायला पाहिजे. इतका विचार कोण करते. आणि याच्यासाठी दीपकच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की दीपकने सांगितलं, जेव्हा नरसोबाच्या वाडीची हवनं झाली, ती ओंकार साधनेसाठी झाली, तेव्हा दादा तो संकल्प सोडायचे आणि जाऊन बाहेर उभे राहायचे. बाहेर उभं राहिले की सगळ्यांना काय वाटायचं, दादा काय कंटाळा आला का बसायला. पण दीपकला वाटायचं दादाला चहा पाहिजे का, दादा तुम्हाला चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, काय होतं आहे का, काही नाही हो म्हणाले. तर बाहेर हे सगळे लोक उभी, कशासाठी उभी, तर म्हणाले आत बसले त्यांनी विमोचन करून दीक्षा दिली आहे आणि आम्ही सगळे उभे राहिलो आहे, आमच्या गुरुनाच कळलं नाही विमोचन केल्याशिवाय दीक्षा. साधं उदाहरण दादा काय द्यायचे, शेताची मशागत करायची असेल आणि चांगलं पीक पाहिजे असेल तर तुम्ही शेत नांगरून सगळं करून मग चांगलं बी पेरता ना. मग इथे तुम्ही काही न काढता एकदम चांगलं बीज टाकलं तर कसं उगवेल. म्हणून पहिलं विमोचन करून दोष काढून खडे काढून, गणपती करायचा झाला तरी ती माती चाळायला लागते, खडे काढायला लागतात, सगळं करायला लागतं. तसं तुमच्या जीवनातले दोष पहिले बाजूला केले, नंतर तुम्हाला साधना शिकवली आणि नंतर तुमचा उपयोग कार्यासाठी करून घेतला. इतकं ते एकावर एक अवलंबून आहे. म्हणून ती एक आकृती आहे कुठली, पंचमहाभूत तत्व, पंचप्राणकोश आणि पंचतन्मात्र. आणि पंचमहाभूत तत्व शुद्ध केल्यानंतर पंचकोश शुद्ध केले साधनेने आणि आरतीने. आणि नंतर आता कार्य करायचं आहे ह्या पुढच्या मुलांना, समाजाला जायचं आहे, समाजाच्या सामोरी तुम्ही सगळे. म्हणून मी म्हटलं काही असेल पण ते समजून घ्यायलाच पाहिजे तुम्हाला, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आमचं संपलं म्हणजे काय, संपलं म्हणजे तसं नव्हे, संपलं याचा अर्थ संपलं असं नाही. पण आता आम्ही तुमच्या पाठीशी बनवून तुम्हाला सांगू असं नाही असं, पण आम्ही आता कार्य करायला शरीर साथ द्यायला पाहिजे ना. पण याला जर सांगितलं
तर तो व्यवस्थित करेल की नाही. मग आता यांना सोपं करायचं म्हणजे जा बाबा चांगलं बोला, चांगलं बघा, काहीतरी मदत करा, तर ते काहीतरी होईल. आता त्यांची अपेक्षा आहे तुम्ही काहीतरी करा. नुसतं तत्त्वज्ञान ऐकून काही उपयोग होत नाही. नुसतं बाबा असताना साईबाबा होते तेव्हा एक गोष्ट सांगितली होती. तर तो एक माणूस बसलेला असतो, तो म्हणतो बाबा मला ब्रह्मज्ञान ऐकायचं आहे. हां, तर मामा म्हणतात तुला ब्रह्मज्ञान ऐकायचं आहे ना, बरं सांगूया, सांगतो म्हणाले. तर एक आहे जसं मुलगा बसला होता. हा आलाय ब्रह्मज्ञान ऐकायला माझ्याकडे म्हणजे बाबांच्याकडे. आणि हा बाजून बसला, तो मागायला ना 10 रुपये, याच्या खिशात 500 रुपये. हा काय म्हणत नाही आहे की 10 रुपये मी देतो. तो 10कडे जाऊन येतो, तो म्हणतो त्याचं दुकान बंद आहे 10 रुपयाने. आणि नंतर त्याला परत दुसरीकडे पाठवतात, तोही भेटत नाही म्हणून सांगतो. म्हटल्याबरोबर हे म्हणतात बरं असं झालं, आता तिसरीकडे जा. हा गप्प बसलेला असतो. तो म्हणतो मी बसलो इथे आणि मला काही तुम्ही ब्रह्मज्ञान सांगत नाही, आणि त्या मुलाला काय पाठवतात 3 वेळा. बाबा म्हणाले ब्रह्मा आलं आणि गेलं, तुला ज्ञान झालं नाही. तुझ्या खिशामध्ये 500 रुपयाच्या नोटा ठेवून बसला आहे, तू असं म्हणत नाही आहेस की हे 10 रुपये घ्या. मग कसलं तू ब्रह्मज्ञान ऐकणार नाही, मी काय तुला ब्रह्मज्ञान सांगा, उठ आणि चालायला लाग म्हणाले. म्हणजे इतक्या गोष्टी क्षुल्लक असतात पण आपल्याला वाटतात, पण त्यातनं काय लाभ होतो माहिती नाही. कळलं? अशी परिस्थिती आत्ता आली आहे. मग यातनं आता नुसतं तत्त्वज्ञान ऐकलं, 100 सेमिनार अटेंड केली, आपल्यात काही बदल नाही झाला, किंवा आपण जर इतरांना काही करू शकलो नाही, तर काय शिकून आपण केलं? नुसतं थेरी वाचून काय उपयोग नाही, प्रॅक्टिकल करायला पाहिजे. प्रॅक्टिकल केल्याशिवाय काय प्रॅक्टिकल आहे हे कळत नाही. तर आता ते तो म्हणतो पुढचं काय झालं. तर बाबांना ते म्हणाले, दादानी बाबांना प्रश्न विचारला. आता दादांसारखं झालं, त्या पॉईंटवरनं परत मागे आलो आपण. तर ते म्हणतात की वंशमोचन झालं, ते आत्मी मुक्त झाले नाही, ह्याच्यासाठी काय करायचं. तर बाबांना प्रश्न विचारल्यावर बाबा म्हणाले बरोबर आहे, त्या अतृप्त आत्म्यांचा जो हे आहे तो आत्ताच्या माणसांच्या जीवनाशी ऋणानुबंधाचा काय संबंध आहे याचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा बाबांनी काय सांगितलं, पहिल्यांदा तू तुझ्या घराण्याचं विमोचन कर, आणि तुझ्या घराण्याला त्याचा लाभ काय होतो हे बघ, आणि मग मी तो संकल्प काय करायचा तो तयार करायला सांगीन, आणि मग लोकांना कसा द्यायचा तो सांगेन. नाही तर त्या लोकांचे काय पूर्वजच ना डोक्यावर बसतील ना माझ्या. म्हणून दादानी पहिलं भागवत घराण्याचं विमोचन केलं. तर दादानी अभ्यास केला. आईच्या घराकडनं 3 पिढ्या दत्तभक्ती आहे, वडिलांच्या घराकडनं 3 पिढ्या दत्तभक्ती आहे. मग भागवतांच्या घरामध्ये शिक्षण का नाही, दादांची भावंडं कोणी शिकली नाही जास्त, मॅट्रिकपर्यंत गेल्या. मग रामभाऊ मॅट्रिक नापास, लक्ष्मणराव पण गेले नाही, लीलाताई पण गेले, कोणी नाही. दादा एवढी हौस होती, दादा शिकले नाही. तर हा दोषच ना विद्यासंपत्ती संततीचा. तर त्यांनी अभ्यास केला. तेव्हा ते म्हणाले कर्मामध्ये तरतूद होती, पण दोषही तितकेच होते. पण ते दोष काढल्याशिवाय भागवत घराण्याचा उद्धार होणार नाही. आणि जेव्हा बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दादांनी वंशमोचन केलं भागवत घराण्याचं, तेव्हा आता पुढची पिढी शिकून पुढेला जाते, हे आपण बघतोय डोळ्यांनी. म्हणजे मग बाबांनी संकल्प सांगितला, तो दादांनी सिद्ध केला, आणि भागवत घराण्याचं विमोचन झालं. त्याचा लाभ काय झाला हे म्हटल्यावरती ती विमोचन साधना सिद्ध झाली. म्हटल्यानंतर बाबांनी संकल्प दिला, आणि मग 21 वर्ष वंशमोचनाची हवनं केली. तेव्हा आज आपली मुलं सगळी शिकून आता सगळी फॉरेनला जात आहेत. एवढं त्याच्या मागे शास्त्र आहे. म्हणजे वरती काय चाललं आहे हे समजण्यासाठी नाथपंथांना यावं लागलं ना, आणि त्यांना विमोचन करावं लागलं ना. मग दादा काय म्हणतात, पुढे हे विमोचन झालं, मग त्यांनी काय केलं, यजन्म आणि गतजन्म ह्या मुलांच्यासाठी ते दोन्ही वेगळे केले.
आणि ते काय बाहेर काय सांगतात, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा, काय जी काय साधना करता ती ते एकाग्र चित्ताने करा. एकाग्र चित्त होत नाही. का होत नाही त्याचं रिझन कोणी शोधलं नाही. तर त्याचं रिझन दादानी काय सांगितलं, तुम्ही जन्माला येता तेव्हा अन्न आणि प्राण ह्याचं मन घेऊन येता. हां, ते मन तुम्हाला एकाग्र होऊ देत नाही. भूक लागती, झोप येते, चक्कर येते, गरगरतं काहीतरी होतं, कारण तो त्याचा धर्मच नाही आहे. म्हणून दादानी तो अभ्यास केला आणि दादानी काय केलं, विज्ञानमय आणि आनंदमयाचं मन इथं मनोमय कोशाच्या ठिकाणी धारण करून दिलं आणि तिथे तुम्हाला परमार्थाची दीक्षा दिली पुढची. म्हणून आता साधना करताना एकाग्र होतो. साधना करायची म्हटलं की बसतो आणि म्हटलं पहिलं की कुठेही पहिल्यांदा खूप विचार यायचे डोक्यामध्ये, येत होते ना, आता येतात. आता 9 वाजता साधना करायची म्हण, हसतेस काय, खरं आहे का खोटं आहे हे मी काही सांगत नाही आहे. पहिल्यांदा ओंकार साधना करायची म्हणले ना, हे बसलं की कंबर दुखती, पाय दुखतात, पाठ दुखती, काहीतरी. आता नाही होत. आता अर्धा तास काही होत नाही, इकडची मांडी तिकडे हलवत नाही, काही करत नाही. हे कॉन्सन्ट्रेशन का होतं, हा इतका त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. अरे त्यांनी केलेलं हे जर 8 सेमिनारची पुस्तकं वाचली तर कातड्याचं जोडे करून घातले तरी त्यांचं ऋण फिटणार नाही, इतकं त्यांचं ऋण आहे आपल्यावर. आणि ती सगळी काळजी परमेश्वराला. आणि दादानी माध्यम म्हणून निवडलं तेव्हा, दादांना जेव्हा निवडलं तेव्हा ते सगळे पाठीशी राहिले. विभूती आणि ज्ञानेश्वर म्हणा, हे म्हणा, ज्ञानेश्वरांनी पैसा मागितलं, सगळे सुखी होऊ देत म्हणून, सगळे सुखी होऊ देत. तिन्ही लोक पसायदान आहे ना, काय तिन्ही लोकी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित. तर त्यांनी एका फक्त भारतासाठी मागितलं नाही, अखिल मानवजातीसाठी मागितलं. पण ते म्हणाले मी जन्म घालवला त्याच्यामध्ये आणि दादांनी ते कार्यान्वित केलं. आणि कार्यान्वित केलं ते जोडण्यासाठी काय आहे, शक्तिपीठ स्थापन का केलं. आता तुम्ही विजापूरला परवा विषय 95च्या मुलाखती ऐकून आलात ना, मग त्या शक्तिपीठ स्थापन केलं तुमच्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. दादांनी 8व्या संमेलनात त्याचं आव्हान केलं. नंतर शक्तिपीठ स्थापन केलं तेव्हा त्याला त्या शक्तीला आसन दिलं. आता हे आले आमच्या घरी तर खुर्चीवर बसा नाही तर पाठावर बसा म्हणतो ना आपण, म्हणून ते आसन दिलं, तयार केलं. आणि 95ला जेव्हा केलं तेव्हा सगळ्या भक्तांच्या सहकार्याने ते शक्तिपीठ ती शक्ती कार्यान्वित केली, तिला तिथे बसवली. कारण ती अंतरिक्षाच्या बाहेर आहे, ती यायला वेळ लागतो ना, तिला आव्हान केलं तरी. इतकं शास्त्रशुद्ध शक्तिपीठ स्थापन केलं. मग आता तुमच्या तेव्हा सगळ्या केंद्रावरती ओम श्री साईनाथांना फक्त नामस्मरण सांगितलं होतं आणि ते सगळं 8व्या संमेलनामध्ये सांगितलं आहे. आणि दादा म्हणाले हे जर तुम्हाला कार्यान्वित करायचं असेल, पुढे कार्य करायचं असेल तर ते ओंकाराचं वलय तुमच्या भोवतीने निर्माण करावं लागतं आणि निर्माण करून आपण बाजूला व्हायला लागतं. तेव्हा सगळे 8व्या सेमिनारला ढसाढस रडले. दादानी सांगितलं मी तुमचा गुरु नाही, दादा बाजूला बसले होते आणि शक्तिपीठाचं आव्हान केलं, आणखीन मला नुसतं नमस्कार करून जायचं म्हणाले. तेव्हा सगळे दादा म्हणाले मी तुमचा गुरुबंधू, आता माझ्यातलं दिलं नाही, माझ्यातलं दिलं तुम्हाला, आता तुम्ही कशा. एक गुरुबंधू दादांना मुंबईला भेटायला आला होता. तो काय म्हणाला, दादा इतके दिवस तुमच्याशी बोलताना भीती वाटत नव्हती, पण आता सेमिनार झाल्यापासून तुमच्याशी बोलायचं म्हणजे भीती वाटते. दादा म्हणाले इतके दिवस मी 100% होतो तेव्हा ते मूर्खासारखी बडबड करत होता आणि आता माझ्यातलं काढून तुम्हाला ओंकार साधना शिकवली, दिलं तर तुम्हाला परक्याचं कशा उलट जास्त जवळीक वाटायला पाहिजे. पण हे कळतंय कुठे, म्हणून ते काय म्हणाले, कराडला तुमच्या कराडला म्हणजे असं नव्हे तर कराड केंद्र ठेवलं होतं सुरक्षित. तर एक गोष्ट तुम्हाला सांगते, दादांना नरसोबाच्या वाडीला जेव्हा हवनं झाली ओंकार साधनेची तेव्हा तिथल्या ब्राह्मणांनी यांची छाती दिली. कोणाची? दत्तगुरूंची.
खूप आजारी होते तेव्हा आणि दादांना उलट्या होतं, त्या सगळं होतं. तर शक्तिपीठावर आले, हे गोव्याला आले तर पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून कार्य व्हावं म्हणून ते सगळं सोसलं. ते 8वं सेमिनार वाचा, आत्ता रिवाईज केलेलं. आणि आपण एक पद म्हणूया सगळे. गती नाही मज गती नाही मज गुरी संपत्ती गुरी संपत्ती गुरुनी गुरु हे चिरण गुरुचे वदन गुरु हे चिरण गुरुचे वदन गुरु तन मन ब्रह्मानंद गुरु तन मन ब्रह्मानंद गुरु तन मन ब्रह्मानंद गुरु ही संपत्ती गुरु ही पती गुरु ही संपत्ती गुरु ही पती गुरु ही गती नाही मज गुरु ही संपत्ती गुरु ही गुरु संपत्ती गुरु बंधु इष्ट माता पिता तुझी गुरु बंधु इष्ट माता पिता तुझी परब्रह्म साची सगुण रूपे परब्रह्म साची सगुण रूपे परब्रह्म साची सगुण रूपे गुरु ही संपत्ती गुरु ही संपत्ती गुरु ही विपत्ती गुरु ही गती गती नाही मज गुरु ही संपत्ती गुरु ही विपत्ती गुरु ही संपत्ती गुरुची सशिष गुरुचे सद्गुरु गुरु शिष गुरुची सद्गुरु दत्त परात्पर गुरु साई दत्त परात्पर गुरु साई दत्त परात्पर गुरु ही संपत्ती गुरु ही विपत्ती गुरु ही संपत्ती गुरु ही विपत्ती गुरु ही गती नाही मज गुरु ही संपत्ती गुरु ही विपत्ती गुरु ही संपत्ती. मग आता नरसोबाच्या वाडीला जेव्हा अवनं झाली तेव्हा त्यांनी काय सांगितलं, बाबांनी त्यांना दादांना काय सांगितलं की म्हणाले तुझ्या आणि नरसिंह सरस्वतींचा जन्म दत्तगुरूंच्या आशीर्वादाने झालाय, तेव्हा तू मागितलंस तर ओंकार मिळेल. ओंकाराचं सगळं ते 11 अवनं झाली सगळं झालं. नंतर त्यांनी छाटी दिली त्या तिथल्या ब्रह्मवृंदाने छाटी दिली तेव्हा शक्तिपीठाचं आवाहन करायचं होतं. तर अशा 2 गाड्या उभ्या होत्या, एक गोव्याला जायची एक पुण्याला जायची. ते वस्त्र दादांनी लक्ष्मणांच्या हातात दिलं. ही दादांनी 8व्या संमेलनाला शिरोड्याला मला गोष्ट सांगितली होती. तर म्हणाले ते वस्त्र
दिलं आणि लगेच परत मागितलं आणि ते गोव्याच्या गाडीत दिलं आणि गोव्याच्या गाडीत दिलं. आणि जेव्हा शक्तीपीठ स्थापन करायला आवाहन करायला 8व्या सेमिनारला दादा आले तेव्हा ते सुप्तनकरांच्या घरी विसरल्यानंतर आम्ही जळगावकर होते तेव्हा सगळे, तर आम्ही सगळे गाण्याची प्रॅक्टिस करायला गेलो होतो. दादा आनंद झालेला, त्यांचं सगळं हे झालं ना, साध्य झालं. म्हणून संध्याकाळी म्हणाले मुलाखत नाही, तुम्ही एंटरटेनमेंट कार्यक्रम काय करा. बरं म्हणतं सगळे हिरिरीने हे करायला. तेव्हा दादा दुपारी झोपले होते, त्यांचं जेवण करून आम्ही याला गेलो प्रॅक्टिसला. आलो, मला पहिल्यांदा घेत होते कारण मी त्यांचं चहा पाणी करत होते म्हणून. पण मी गाणं म्हटलं आणि गेलो ह्याला. तर गेलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना बोलव म्हणाले. सगळेजण आम्ही बसलो त्या आतल्या खोलीत. तेव्हा दादा काय म्हणाले माहितीये, म्हणाले मी झोपलो तर ते देऊ पाण्यावरती असं तरंगतंय नरसोबाच्या वाडीचं. म्हणाले शक्तीपीठ स्थापन करायला निघाला, मी येणार आहे, मला आमंत्रण कुठे आहे. दादा म्हणाले काय काय कळलं नाही मला. म्हणजे तुम्हाला काय होतं, इकडचं तिकडे तिकडचं इकडे फिरताय, तुम्हाला काय त्रास होतो का. म्हणाले नाही. म्हणाले सगळ्यांना बोलू आणि बसून सांगितलं की म्हणाले ते देऊळ फिरताय तर मला काय आमंत्रण आहे. तेव्हा सर्दीची आठवण झाली, ती छाटी जी दिली आहे ती सुप्तनकरांच्या घरी राहिली आहे ती आणायला पाहिजे होती. मग म्हणाले टू व्हीलर कोणाची आहे, टू व्हीलर कोणाची तरी होती, कोणाला चालवता ती. आता ते हे सेवक जाऊन उपयोगाचे नाही. आरतीला गाडी येत होती म्हणतात, ती आरतीला म्हणाले जा आणि घरातून वस्त्र घेऊन ये. मग ते घरातलं वस्त्र आणलं, दादानी बसून पूजा केली, आवाहन केलं. ते कसं तुमच्या सत्यनारायणाच्या पूजेसारखं खांब लावून सगळं हे केलं. आणि एक पगारे म्हणून मुलगी होती, ती आर्टिस्ट होती चित्रा, तर तिला सांगितलं वर्ण ओंकार खाली आणला आहे, एवढाच विषय तिला सांगितला. असं रांगोळी काढायची आहे, तुला कोण पाहिजे मदतीला ते घे. तर तिने इतकी मस्त रांगोळी काढली, त्या गरुडावरनं कलशात ओंकार आणला आणि एक काढून तसंच दुसऱ्या बाजूला आणि मध्ये जागा ठेवली शक्तीपीठाच्या आव्हानात. आणि दादानी बसून आरती केली, सगळं आव्हान दिलं. तर तेव्हा पहिलं वस्त्र ह्याचं घातलं, ते ह्याच्यात आहे 25व्या वर्षाचं हे झालं ना त्या पुस्तकात आहे. तर त्यांनी पहिलं सगळं हे घातलं, समुद्र हे माणिक मोती ते काय घालतात शास्त्राप्रमाणे, दही भात हे ते सगळं घातलं, फळं घातली, पूजन केलं, हळदी कुंकू सगळं केलं. त्याच्यानंतर ते सुपींचं वस्त्र घातलं, मग दत्तगुरूंची छाती घातली, सगळं घातलं आणि सर्वात वरती वस्त्र पंतांचं ठेवलं. ते जर वस्त्र आलं नसतं तर दत्तगुरू उपस्थित झाले नसते. आज शक्तीपीठ आणि शक्तीपीठ स्थापन झाल्यानंतर उत्पत्ती स्थिती आणि लय हे तिन्ही एक झाल्यानंतर ज्ञान संवेदनाच्या ह्याच्यातलं कैलासराणा शिवचंद्रमौळी शिवस्तुती बंद केली का, तर शिव हे लय तत्व म्हणून इतकं काटेकोरपणे त्यांनी काम केलंय की पुढची पिढी आहे त्या पिढीला हे काहीही करावं लागणार नाहीये, कारण पुढचा जमाना कसा येणार आहे ते त्यांना माहिती आहे आमच्यापेक्षा. आता तुम्हाला कोणाला वेळ आहे का प्रार्थना म्हणायला पण वेळ नाही. तर ज्ञानगंगामध्ये मला आता पान लक्षात नाहीये, ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायला सांगेन येणार कोणाला तरी. त्याच्यात त्यांनी सांगितलंय शेवटी काय होणार, हा बदल का करावा लागला, तर पुढच्या पिढीला एवढं पण करणं शक्य नाहीये की मागच्या लोकांनी केलंय तेवढं. म्हणून हे भगवंता नारायणा हेच निराकरण होणार आहे शेवटी. इतकं कॉम्पॅक्ट केलं त्यांनी. आणखीन काय पाहिजे आपल्याला. आता काही निराकरण सांगायची गरज नाही, काही विमोचन करण्याचे. एकाने मुंबईला मला विचारलं आमचं विमोचन झालं का. म्हटलं तुमचं विमोचन झाल्याशिवाय तुम्ही एकाग्र होताय का साधनेमध्ये. एक रस्ता केला की काय त्याच्यावर ह्याची गाडी जाते, तुझी गाडी त्याची गाडी सगळ्यांच्या गाड्या जाऊ शकतात. हा म्हणेल मग रस्ता केलाय त्यांचीच गाडी जाते माझी जाईल की नाही. हा प्रश्न विचारायचा म्हणजे काय. म्हणजे नवीन आले कोणी आले तरी पुढच्या मुलांना काहीही करावं लागणार नाही, सगळं दादांनी करून ठेवलेलं आहे. फक्त तुम्ही ते
अप्लिकेशन करायचंय, बाकी काही करायचं नाही, त्याच्यात काही बदल करायचं नाही. कुठेही गेलं तरी दादा एकच, आणि त्यांनी सिद्धता केलेल्या पण एकच. कुठल्याही केंद्रावर जा, कुठे ते काय म्हणतात माहितीये का, जगाची एवढी लोकसंख्या आहे, तर प्रत्येक ठिकाणी या कार्याचा लाभ घेतलेला माणूस गेला पाहिजे, तरच काहीतरी बदल होईल. नाहीतर कोणी करणार नाही. लागतंय किती एवढं, आणि आपण करतोय एवढं. लागतोय किती एक वाटीचा भात, आणि करतोय किती 10 वाट्याचा भात. मग तो 10 वाट्याचा भात खराब होतो म्हणून फेकून द्यायचा. असंच चाललंय आता. चाललंय की नाही? आपण नुसते मानव डोलवतो, पण वागण्यात काय फरक आहे? काही फरक नाहीये. हसताय का? खरी गोष्ट आहे की नाही? म्हणजे त्यांना किती दूरदृष्टी असेल प्रॅक्टिकल लाईफची. तर पुढे काय म्हणतात दादा, की चौथ्या संमेलनाला त्यांनी काय सांगितलं, आतापर्यंत ते ऋणानुबंध जे होते ते फेडता फेडता तुम्ही हरे राम होत होतो आपल्याला. आता पुढची मुलं आमच्यापेक्षा हुशार आहेत ना. ती का हुशार आहेत? तर पहिल्यांदा आता एक ह्याचं उदाहरण घेतलं समजा, हा ह्याच्या आई वडिलांना झाला तेव्हा त्याच्या घराण्याच्या देवाच्या आशीर्वादाने तो झाला. पण आता ह्याला जो मुलगा होईल, हा, किंवा ह्याला जो नातू होईल, तो कसा होईल? आई ते खाती त्यांनी तो पिंड पोचला जातो, प्लस कारण दीक्षा. म्हणजे जन्मताच ते कारण दीक्षा कळते. आता दादानी उदाहरण काय सांगितलं, की तुम्ही एक आहात, अरे बाबा हे करू नको, ह्यांनी काही तुला लाभ होणार नाही, कशाला उपास करता, कशाला हे करता. म्हटलं हे आमच्या घराने तो आमचे आजोबा पंजोबापासून करत आले, हे सांगायला 5 वर्ष जातील. पण वरती जे आत्मे आहेत त्यांना बरोबर कळतंय, आणि ते श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम श्री काही म्हणू शकत नाही. फक्त ओम म्हणा, एक म्हटलं तर ओम म्हणू शकतात. म्हणून दादानी काय केलं, इथे बसवून आम्हाला चौथ्या संमेलनामध्ये सांगितलं, काही खायचं नाही, पोट रिकामं ठेवायचं, आणि तो ओंकार वरच्या आत्म्यांना द्यायचा झाला तर तो रॉकेट प्रमाणे गेला पाहिजे. हे शब्द आहेत त्यांचे. मग म्हणाले काय आणलं असेल खायचं ते संपवा, फेकू नका. कारण का, कोणाला काय, कोण डायबिटीस, कोणाला बीपी, कोणाला काय असतं, म्हणून गोळी घ्यायला लागते, खायला लागतं, म्हणून बिस्किटाचा पुडा ठेव, काय ठेव, ठेवत होते. आता म्हणाले तुम्ही काही ठेवायचं नाही, काही काय आणलंय ते संपवायचं, रिकामी बोटी बसायचं. आणि पहिल्यांदा पहिल्यांदा काही धारण होत नव्हतं. किती गोष्टी सांगाव्या तेवढ्या थोड्या. तर पहिल्यांदा सकाळचा चहा, नंतर 9 वाजता ब्रेकफास्ट आणि चहा, 11 वाजता चहा, दुपारी चहा, नंतर रात्रीचं जेवण, आणि काय भूक लागली तर हे सटरफटर जाऊन बाहेर हॉटेलमध्ये खाऊन यायचे. एवढं खात होते. जसं जसं ते धारण व्हायला लागलं शरीरातलं बाहेर पडल्यानंतर, तसं दुपारचा सकाळचा 11चा चहा नको, मग सकाळचा चहा चालेल, नाश्ता पण कमी चालेल, दुपारी 2च बिस्किट चालतील, रात्रीचं जेवण पण कमी चालेल. म्हणजे तुमचं धारण होतंय ना, हे प्रूफ आहे की नाही? तर दादा एकदा द्वारकामाईत पोर्च मध्ये बसले होते, तेव्हा काय म्हणाले, हीच माणसं सगळी पहिल्यांदा कामकाजाच्या तारखा लागल्या की चढावण असायची, हा ही लाईन असायची, तो नाव घेणारा दमून जायचा. आता तेच लोक अनुष्ठानाला धावत येत आहे. मग म्हणजे मुलगा शिकतो तेव्हा हे वाटतं, पण मुलगा शिकून चांगला नोकरी लागला की वडिलांना कसं बरं वाटतं, तसं पोर्च मध्ये बसायचे आणि ती धावत पळत येतात, ते बघितलं की म्हणायचे मला एवढं बरं वाटतं. हे तरी तुम्ही मान्य कराल का नाही? म्हणजे तुम्ही इतके वर्ष येत आहे तर तुमच्यासाठी काहीतरी केलं, हे तुम्ही मान्य कराल का नाही? आणि हे मान्य आपल्याला का आता, कारण दीक्षा दिली, दोन्ही हे केल्यानंतर सगळे लोक वरती विचारायला लागले, आता आम्ही काय करावं, दुसऱ्यांसाठी काय करावं? दादा म्हणाले तुम्ही विचारता म्हणून मी सांगत नाही. दादा गोव्याहून पुण्याला आल्यानंतर बेळगावचं पत्र आलं, आम्ही 40 वर्ष प्रयत्न करतोय तिथे बाळेकुंदीला जेवणाची व्यवस्था करायचं. का तर बेळगावहून बाहेरगावून लोक येतात, बाळेकुंदीला जेवायची व्यवस्था नव्हती. तर म्हणाले कारण दीक्षेनंतर भक्तांचं कर्तव्य काय, तर तिथनं पत्र आल्यानंतर पहिले 11,000 रुपये दादाने दिले,
आणि नंतर आम्हाला नोटीस लावली की तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक जणांनी कमीत कमी एका कुटुंबाने 1,000 रुपये द्या. ते कसंही द्या, हप्त्याने द्या. आता थोडी परिस्थिती परिस्थिती कशी आहे घराची कुटुंबाची त्याप्रमाणे. म्हणजे आपल्याकडनं ते कार्य चालू व्हावं ही त्यांची इच्छा होती ना. म्हणजे एवढा विचार करून कोण करेल. ज्या सिद्ध टाकल्या म्हणून दादा कुठेही कुठल्याही देवाला म्हणायला गेले नाही की तुम्ही मला मदत करा. ते आपणहून आले सगळेजण मदत करायला. आम्ही तयार होतो, तुम्ही काय करता तर त्याला आमचा पाठिंबा आहे. मग आता आपण हा जर करतोय तर ह्याला पाठिंबा द्यायला पाहिजे ना. मग तो काय शाणा करतो, तो काय शाणा करतो, तो काय शाणा करतो, हा माझा अधिकार नव्हे. ते म्हणतात आता आता अशी वेळ आली आणि आपल्याला वेळ किती दिला, 36 वर्ष दिली. पुढच्या वर्षी 36 वर्ष होती. ही परिस्थिती आत्ताच नवरात्र झालं ते 10 दिवसाचं नवरात्र आलं. हा, दादानी 83 ला जेव्हा शक्तीपीठाचं आव्हान केलं तेव्हाही 10 दिवसाचं नवरात्र. 95 झालं, तीच वेळ आत्ता आली. म्हणून काय माहिती चिंचवडकरांचं भाग्य काय असेल माहिती नाही. आम्हाला काही कळण्या आमची पात्रता नाही. पण त्यांना काहीतरी करून घ्यायचंय म्हणून हे पुढचं काहीतरी चाललंय ना. नंतर बेळगावचं पत्र आलं, त्यांनी सांगितलं आम्हाला झालंय, भरपूर झालेलं. आता अन्नदानाचं नाही पाठवलं, अन्नदानाचे पैसे नाही पाठवले तरी चालते. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं पैसा गौण आहे, क्षुल्लक आहे. अरे एक माणूस आला होता तुझ्यासारखा मुलगा, त्याचं लग्न ठरलं म्हणून 500 रुपयाचा विडा ठेवला. मी 500 रुपयाचा विडा ठेवला. मी म्हटलं कुणापुढे सांगतोस तू मोठेपणा. ज्यांची दृष्टी बघितली तर पाठीमागे सोन्याचा डोंगर उभा करतील असं बाबांनी वाक्य म्हटलंय. त्यांच्यापुढे आम्ही 500 रुपयाची नोट ठेवलं तर काय मोठेपणा. अरे लाख रुपये पगार मिळवतो, 500 रुपयाची नोट ठेवली तर काय आश्चर्य असं ते म्हणतील का नाही. खरी गोष्ट आहे का नाही. म्हणजे ह्या आमच्या समोर झालेल्या गोष्टी. तर दादा पुढे काय म्हणतात, आता 4थ्या संमेलनामध्ये त्या आत्म्यांना दीक्षा दिल्यानंतर ते आत्मे जन्माला येतील. ते येतानाच कारण दीक्षा घेऊन येतील आणि त्यांना दैहिक अवस्थावरती नाहीये म्हटलं तर जन्मजन्मांतर आणि जन्मकर्म हे ऋणानुबंध फेडावे लागणार नाहीत. फक्त 5 ऋणानुबंध त्यांना फेडावे लागतील ह्याच जन्मातले. म्हणून ती मुलं हुशार आहेत आणि कॉन्फिडन्स आहे त्यांना. ते नाही करायचं तर करणार, नाही करायचं तर नाही म्हणणार. तुमच्या प्रेशर खाली करणार नाही. का कुठे. आणि ह्या क्षुल्लक गोष्टीतनं कळतं म्हणजे काय. आमचा एक गुरुबंधू आहे, त्याच्या मुलीला तो कौतुकाने ड्रेस घ्यायला गेला. किती साधी गोष्ट. तर आई म्हणते हा ड्रेस घेऊया चांगला आहे. वडील म्हणतात तो ड्रेस घेऊया. तर ती मुलगी काय सांगते माहिती, तो कॉटनचा ड्रेस आहे ना तो भाई. म्हणजे किती समाधान येते. म्हणजे समाधान अवस्था ही जन्माच्या आधी देऊनच दादानी जन्माला पाठवलंय त्यांना. मग त्यांना मार्गदर्शन करणं आपलं काम आहे की नाही. का हे तू एकच आहेस कौतुकाचं म्हणून तुला तू मागतोस. दादानी एक वाक्य काय बोलले, मागतो कसली चड्डी आणि मुस्कुटात बिस्कुट दिलं म्हणजे बालसंगोपन नव्हे. आता संमेलन मोठ्यांची घेण्यापेक्षा ज्ञान संमेलना वर्ग महत्वाचा आहे. नाही आत्ताची पिढी दिशाहीन नाही. काय झालं नाही ना, मनासारखं झालं नाही की आत्महत्याला गेली. तर घटस्फोट का होतात घटस्फोट याचा विचार कोणी करत नाहीये. पण नाही त्याच्यात भूषण वाटतं, नाही तर नाही त्याच्यात काय. आम्ही काय हा ते मला माहित नाही. मग ते चालेल, कसं चालेल. नाही म्हणजे विचारसरणी सुद्धा कशी आहे माहिती आहे, प्रॅक्टिकल. आता नाव कोणाचं घ्यायचं नाही. आपलीच एक गुरु भगिनी, तिची जाऊ गेली. हा, तिचा दीर काय म्हणतो माहितीये, आपण लग्न करायचं नाही, आपण असंच राहूया. तर तिला तिच्या नवऱ्याची पेन्शन मिळतीये. तिने लग्न केल्यानंतर पेन्शन बंद होईल की नाही.
मग नवऱ्याकडे पैसे मागायचे तर तो म्हणेन मी लग्न केलं नाहीये, मी काय तुला पैसे देत नाही, मग कुठे जाईल. म्हटलं लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहायचं नाही, करायचं तर लग्न आम्ही करायचं, स्पष्ट सांगितलं. हा नाही तर तसंच राहायचं. तू नाहीतरी तुझा नवरा गेला, तू राहिलीस नाही एकटी, तशीच राहा. खरं आहे का खोटं आहे? म्हणजे लिव्ह अँड रिलेशनशिप म्हणजे काय, जबाबदारी नको, फक्त एन्जॉय करायला पाहिजे, असं कसं होईल? आणि याची उत्तर दादा म्हणतात वर गेल्यानंतर तुम्हाला देव विचारतो तिथे बरं वाटतं का तिथे बरं वाटतं. पटकन तोंडात आलं तिथे बरं वाटतं तर तुम्ही पुढे पुढच्या अवस्थेला जा. त्याला शब्द काय बोललाय, खालची मुंबई आणि वरची मुंबई. हा तर हा रेकॉर्डिंग मध्ये आहे. Recording मध्ये आहे, मनात काही सांगत म्हणाले नाही. गर्दी एवढी झाली आहे तर खालची मुंबई आणि वरची मुंबई, जो येतो तो सगळा तिथे अडकतो. इथलं इथलं काय, इथलं काय टेम्पटेशन, अट्रॅक्शन इथे. हा यांनी 40 इंची टीव्ही घेतला, मग मी 50 इंची करेन. त्यांनी 4 रूमचा ब्लॉक घेतला, हा म्हणतो मी बंगला घेईन. हेच कॉम्पिटिशन, हेच पहिलं तत्व आहे. आणि पहिल्या सेमिनारचा विषय हाच आहे, तुलना करूच नका. तिथूनच सुरुवात केली आहे राणाने. म्हणजे तुम्हाला समाधान कशात आहे. एकटा म्हणाला नाही ते सांभाळण्यासाठी जावं लागतं. दादा म्हणाले हे तुझ्या मनाचं सुख का शरीराचं सुख ते सांग पहिले. पार्टी चुकली, मुलगी आजारी म्हणून तू जात नाही असं नाही, पार्टी चुकली म्हणून तुला दुःख होत आहे. अरे कालच आम्ही त्यांच्या घरी बोललो, काय सलीम बाबांच्या दर्ग्यात गेलो तेव्हा सलीम बाबांचा तो तिथला मुजावर आहे त्यांनी दाखवलं. तो म्हणाला कोणी अकबर बादशाहनी मुकुट काढून त्यांच्या चरणावर ठेवला. म्हणजे राजाने मुकुट गुरूंच्या चरणावर ठेवावं म्हणजे किती मोठे असतील ते. कृपेशिवाय काहीही हलत नाही इकडचं पान तिकडे. कृपेचं महत्व केव्हा कळतं. म्हणून मला कोण परवा म्हणाला त्या आमिर खुसरूचं उदाहरण सांगा. म्हणलं आमिर खुसरूचं दादा म्हणतात गंध तन्मात्रापर्यंत पोचायला पुष्कळ अवकाश आहे. 11:30 झाले.